आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेले होते आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाचा आदेश, अत्यंत महत्त्वाची अधिसूचना, राजपत्र काल निर्गमित झालेला आहे। काय ती महत्त्वाची अधिसूचना आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीची आहे, कशा संदर्भातली आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाचं राजपत्र हे काल 27 मे 2026 रोजी निर्गमित झालेलं आहे। मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी एक जो महत्त्वाचा निर्णय जो होता तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसंदर्भातला होता आणि त्याच बदल्यांच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्र काल अधिसूचना निर्गमित झालेली आहे। आता या वर्षीपासून जनगणना ही सुरू आहे आणि त्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या आहेत त्यांना मुदतवाढ मिळावी असे राज्य सरकारी कर्मचारी प्रयत्न करत होते, मागणी करत होते। अखेर त्याच संदर्भातला निर्णय राज्य शासनाने दिलेला आहे। याआधी केंद्र शासनानं मात्र 2027 अखेर पर्यंत जनगणना सुरू असल्याने जनगणनेच्या कामामध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करू नये असा निर्णय दिलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी मागणी करत होते आणि त्याच मागणीच्या अनुषंगानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि आता हे राजपत्र, ही अधिसूचना आता निर्गमित झालेली आहे। ती काय आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 मे 27, 2026 त्या अर्थी आता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 खंड 1 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत। 1. या अध्यादेशास महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा अध्यादेश 2026 असे म्हणावे, तो तात्काळ अंमलात येईल। महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 4 मध्ये पोट कलम 4 मधील विद्यमान परंतुकापूर्वी पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल। आता यामध्ये आपल्याला जे अपेक्षित आहे ते दिलेलं आहे, परंतु जनगणना 2027 शी संबंधित काम सुरू असल्याने सन 2026 मध्ये करण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या जे दरवर्षी 31 मे अखेर केल्या जातात त्या बदल्या या वर्षी 30 जून 2026 रोजी किंवा त्यापूर्वी करण्यात येतील। विद्यमान परंतुकातील परंतु या मजकुराऐवजी परंतु आणखी असे हा मजकूर दाखल करण्यात येईल। पोट कलम 4 क वगळण्यात येईल। यानुसार स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की या वर्षीच्या ज्या बदल्या 31 मे 2026 अखेर करणं अपेक्षित होतं त्या 30 जून 2026 पर्यंत, त्या दिवसापर्यंत किंवा त्याच्या पूर्वीपर्यंत आता बदल्या केल्या जातील असा हा महत्वाचा बदल या राजपत्राच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने केलेला आहे। त्यामुळे निश्चितच या राजपत्रांमुळे, या अधिनियमामुळे, या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।